हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. तर आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. तर मी आहे आज आमच्या फार्म हाऊसवर म्हणजेच नाथाची वाडी या ठिकाणी. तर आज भारताचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करणार आहोत. आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळाले आणि आज तब्बल 80 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर आज आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत आणि तो म्हणजे तुम्हाला सांगते मी नाथाची वाडी प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी. तर आता मी येऊन पोहोचलेली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाथाची वाडी. टुमदार अशी शाळा आणि चिमुकल्यांची 15 ऑगस्टची लगबग. हे हॅलो, हाय. तुम्ही फक्त माझ्याकडे पाहताय वय, काहीतरी म्हणा की गुड मॉर्निंग म्हणा बरं. कोणाला बोलता येतं? ह्याला लाव, माझ्या हाताला. हे काय होतं ते आणू? नाही, राहू दे काय नाही ते होत. अरे आणा ना बिले. अरे कुणाला बोलते ते मॅडम? एक लेडीज शिक्षिका पाहिजेनच पण शाळेला, आहे की नाही? लेडीज शिक्षिका नसल्यामुळे शिक्षकांना सर्व कामं करावीच लागतात. रांगोळी छानपैकी आणि त्यांचा सराव झालेला आहे की नाही? सर एकटेच आहेत का तुम्ही शाळेत? अरे हां, दुसरे सर का? आणि अंगणवाडीचे आहेत काय मॅडम? खूप छान अशी सजावट केलेली. या ठिकाणी आज या ठिकाणी आज 15 ऑगस्ट 2026 आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाथाची वाडी या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, सर्व माता भगिनी सर्वांना मी या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि सर्वांना How are you feeling? चला आता विद्यार्थ्यांना खाऊ आणलेलं आहे, त्याचं वाटप सुरू झालेलं आहे. दोन बिस्किटचे पुढे खाली बसून घ्या त्याला. खाली बस म्हणले ना. खाली बस. कसलं वाटायचं सगळं.
तिकडे ना एकदम तिकडे ह्यांना द्या सॉरी पालक हे बघ, हे बिस्किट आहेत ना, हे चॉकलेट ह्यातले हे वाटा. बालकांना काही बघितलं बिस्किट घेऊ तर होईल ती आणले तर ते ना आता मुलांना ना वर्गातून बाहेर पुरणार बी नाही तिथं काही नाही मी आणलं क्लासमध्ये आणलेले आहेत का बघा खाली कुठतरी येतं ऐका ना वय बाहेरच येतो म्हणजे अंगणवाडीचे पोरं राहते. आम्ही आता आलेलो आहोत भैरवनाथ मंदिर. या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह शिवलीलामृत पारायण सोहळा चालू आहे आणि आज आहे आमची नाश्त्याची पंगत. आम्ही खातोय आता पोहे. काल सप्ताह बसलेला आहे. तर अशा प्रकारे आज स्वातंत्र्य दिन छानपैकी उत्साहात पार पडला आणि मग आलो भैरवनाथ मंदिरामध्ये. इथे आज छानपैकी नाश्त्याची पंगत होती, ते म्हणजे पोहे खाल्ले आणि आता मी जाणार आहे फार्म हाऊसवर. तर चला, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय, गुड डे अँड टेक केअर.